विश्वासनी गाईस बघा ही मागवली आहे. मग एक मिनिट इकडे ना, इकडे लवकर. ही जरा वैष्णवीने स्पायसी बनवली आहे. सो गाईस चला बसायला. हे गाईस वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. हॅलो गाईज, हाय, वेलकम टू अनदर व्हिडिओ. सो आज आहे सॅटर्डे इव्हनिंग. आज आम्ही कुठे खायला नाही जात आहे, बट आम्ही असंच खाली जातो बिकॉज आज आहे 1 ऑगस्ट आणि आज आहे आमच्या इकडच्या गणपतीचं म्हणजेच उमरखाडीच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा. सो आत्ताच आम्हाला इथे आवाज येतोय थोडा थोडा, मे बी तुम्हाला येत असेल नसेल, बट फुल जोरात जोरो शोरो से तयारी चालू आहे नीचे. सो आम्ही ते पण बघायला जाऊ आणि थोडं घरचं सामान आणायचं. सो बेसिकली आज आमचा प्लॅन आहे घरी दही बटाटा पोळी बनवायचा. बिकॉज व्हेज जेवण तुम्हाला माहितीच असेल या वीक मध्ये वेनसडेला काहीतरी होतं. वेनसडेला गुरुपौर्णिमा होती आणि उद्या पण संकष्टी आहे. सो या वीक मध्ये नॉनव्हेज खायला नाही भेटलंय, तर व्हेज जेवून जेवून आम्ही बोर झालोय. सो आम्ही प्लॅन केलं की आज काहीतरी वेगळं दही बटाटा पुरी वगैरे असं काहीतरी व्हेजच खाणार आहे आपण. व्हेजच खाणार आहे, बट व्हेज मध्ये स्नॅक्स आयटम. सो त्यासाठी आम्ही खाली जाऊ, थोडंफार सामान घेऊन येऊ, पुऱ्या वगैरे. येस, पुऱ्या वगैरे घेऊन येऊ आणि एक चक्कर मारून येऊ खाली. काय चाललंय, आगमनाचा काय सीन आहे वगैरे, आगमन नाही सॉरी, पाद्यपूजनाचा काय सीन आहे वगैरे. सो दॅट्स द प्लॅन फॉर नाव. लेट्स गो. थांब माझा पचका गेला गाईज ह्यानी. घरात लेट्स गो. लेट्स गो. सो गाईस बघू शकतात किती पब्लिक अजून येते. आता अजून गर्दी होणार आहे पुढे. सो आता आम्ही आईस्क्रीम खातो. वैष्णवीच्या घरी आलोय आम्ही. बोल काहीतरी. काय नाही, मी आईस्क्रीम खाते. कुठली मागवली? बटरस्कॉच कोन. ओके. आणि मी आपली नॉर्मल कुल्फी. काय मलाई कुल्फी ना? मलाई कुल्फी. सो विश्वासनी गाईस बघा ही मागवली आहे. काय 96 प्रोटीन 9 ग्राम. अच्छा नाही, बरोबर 9 ग्राम प्रोटीन. का मागवलीस तू प्रोटीन आईस्क्रीम? त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि 100 ग्राम फक्त. 110 कॅलरीज. कूल. तो गायचं आता आम्ही निघालो वैष्णवीच्या घरातनं. पुरी. तो गायचं आता पुऱ्या आणि शेव पण घेतलेला आहे. तो अभि क्या लेना है? बस आता बस घरी जायचं. ओके. सो गायस इकडे खूप गर्दी झाली आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे बघा पुऱ्या पण आहेत. पुऱ्या पण आहेत. पुऱ्यांचा एकदम चुरचूर होऊन जाईल. पुऱ्यांच्या सेफ्टीसाठी आम्ही दुसऱ्या गल्लीतून जातोय. सो लेट्स गो. सो गाईस चला बसायला. सो गाईस हे बघा इकडे आमची स्कूल होती जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा. नर्सरी होती, नर्सरी. येस सर. आम्ही दोघं पण याच स्कूलमध्ये होतो. हां म्हणजे एक साथ नव्हतो. एक साथ नव्हतं, मला एक वर्ष मोठा आहे माझ्यापेक्षा. तो Yes. बॅचमध्ये होता. Cool. सो येस गाईस बघा इकडनं म्हणजे आम्ही असं इकडनं पाटणं आता हे दिसतोय म्हणजे अँगल. हो एक सेकंड. खूप रश आहे गाईस इकडे एरियामध्ये. बघा इकडनं एक
इकडे बसतो उमरकाठीचा राजा आणि आम्ही इकडनं आलो. तुला सांभाळत सांभाळत मी येते. कूल. हे काय पिते इसमें मिलावट है कुछ तो बराबर. जस्ट किडिंग गाईस. सो येस, आमचं आता झालेलं आहे सगळं मिशन. एक मिशन होता की थोडी झलक आम्हाला बघायची होती, कारण की ऑब्विसली खूप जास्त गर्दी असते. सो म्हणून त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही आणि दुसरे कामं पण होते. फन फॅक्ट, उमरखाडीपेक्षा बाहेरचा पब्लिक. तू काय अँगल घेतोय माझे? जरा लांबून घे. बस तिथून घे, तिथून घे. बस. हा, ऑल्सो फन फॅक्ट उमरखाडीपेक्षा बाहेरची पब्लिक जास्त होती आणि येताना तर आमच्याकडे खूपच मोठा मिशन होता गाईज. आमच्याकडे पुऱ्या आणायच्या होत्या. पाणीपुरीच्या, विच इज व्हेरी डेलिकेट डेंजरस टास्क. सो त्या पुऱ्यांची पिशवी मी अशी पुढे घेऊन गर्दीतून अशी करत आणि मध्ये मध्ये मला आवाज येत होता कारकूर थोडासा. आय गेस एक दोन नाही जास्त, म्हणजे 4-5 पुऱ्या फुटल्या असतील. बट तरी बऱ्यापैकी पुऱ्या वाचवून आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. सो येस गाईज. आता मस्तपैकी वैष्णवी जाणार त्या रूम मध्ये मला सोडून. तू पण चल, तू मला हेल्प कर. ओके, आय विल हेल्प यू. सो गाईज, एक सांगायचं होतं की तुम्हाला अपडेट द्यायचा होता. तुम्ही लोकांनी नोटीस केलं असेल की नाही, आय डोंट नो, बट आमचं चॅनलचं नाव आम्ही बदललेलं आहे. फायनली आम्ही ठेवलेलं आहे. नुसतं आम्ही चेंजेस करत आम्ही ठेवलेलं आहे मयंक इश. सो बेसिकली ह्याचं मिनिंग काय असतं, माझं नाव मयंक आहे आणि हिचं नाव वैष्णवी आहे. सो मयंक इश म्हणजे कसं असतं. थांब एक मिनिटं, रील नको बघू. नाही, तो मध्ये मध्ये आवाज येणार ना सारखा म्हणून. कंटिन्यू. हा, सो म्हणजे कसं असतं, वायबिश किंवा रेडिश कलर असं बोलतात ना, इश बोलतात लास्टला. तसं आम्ही म्हणजे माझ्यामध्ये वैष्णवीची वाय, काइंड ऑफ क्रिएटिव्हिटी थिंग, यू नो व्हॉट आय एम ट्राइंग टू से. सो दे गेट इट. हा, सो हा आमचा मोठो होता. सो फायनली नाव ठेवलेलं आहे मयंकिश. आणि त्याच्या खालतीच ना सबस्क्राईबचं बटन असतं. त्या सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबू शकता. तसं फ्री आहे ते, असं काय हे नाही. तुमच्याकडनं आम्ही 1500 किंवा 1000 रुपये नाही घेणार आहे, किंवा 500 रुपये, 1 रुपया पण घेणार नाही बेसिकली. सो तुम्हाला असे व्हिडिओज बघायला भेटतील खूप सारे. आणि आम्ही व्लॉग एंड नाही करत आहे अजून. अभी तो पार्टी शुरू हुई है. बघा, पार्टी चालू झाली ऑलरेडी. इट्स नॉट दॅट काइंड ऑफ पार्टी. ओके, इट्स अ सिंपल घरगुती. आता भेटूया आपण पुढच्या टेक मध्ये. येस. ओके, सो फायनली आता मी आलेलो आहे इकडे. क्या चालू है वैष्णवी? दही भी पड़ा है इधर. ये क्या हिरवी चटनी है और इसमें क्या है? त्याच्यात रगडा लावलाय मस्त. ओके, रगड़ा मारोगे आप मुझे? रगड़ा? हाँ. और ये आलू है. इससे मस्त कि पेट में गैस होता है. तो अब मत खाओ, आप चले जाओ. ठीक है, मुझे बुलावा जल्दी से, मैं वैसे भी खाने ही वाला हूँ. मग कशाला नावं ठेवायची? मैं तो आपको देखने आया था कि क्या करने आ रहे हैं. हा, तो मी आता सगळं प्रिपरेशन करून ठेवते. मग मस्त एक एक दही बटाटा पुरी बनवणार आणि खायला देणार तुला. ओके, चल बाय. येस, बाय बाय. मग 1 मिनिट इकडे ना, इकडे लवकर. काय अरे, मला हे दाखवायचं होतं की हे बघा गाईज, आम्ही इकडे किचन मध्ये जेव्हा पण व्हिडिओ शूट करतो तेव्हा आई नेहमी आम्हाला ओरडत असते की किचन क्लीन नाहीये, तुम्ही कसं शूट करता. सो त्यांनी आज आम्ही व्हिडिओज बनवतो किचन मध्ये म्हणून क्लीन केलं, एकदम प्रॉपरली क्लीन केलं. एकदम किती वाजता चमकतंय ना सगळं. छानपैकी क्लीन केलंय. व्हेरी गुड. कीप इट अप. ओके, सो वैष्णवी आता इकडे पुऱ्या लावते आहे. येस, दही बटाटा पुरी बनवतोय आज आपण. सो इथे सगळं सामान काढलेलं आहे. काय बटाटा आहे, रगडा आहे, दही आहे, गोड चटणी आहे, तिखट चटणी आहे, शेव आहे आणि थोडे मसाले आहेत त्याच्यावर टाकायला. सो मसाल्यांमध्ये मी धनाजिरा पावडर घेतली आहे, थोडासा लाल तिखट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट किंवा चाट मसाला, असं तुम्ही काहीतरी घेऊ शकता. सो आता वैष्णवी याच्यामध्ये काय टाकते? बटाटा टाकते मी. सो इथे मी एक माझी टिप आहे तुमच्यासाठी. सो बटाटा आपण जेव्हा पण ह्याच्यामध्ये टाकतो तर आपण असं घेतो, बटाटा फोडून टाकतो किंवा बारीक चिप्स करून टाकतो. हा, पण मे बी मी नॉर्थ वाल्यांना पण बघितलंय, ते लोक डायरेक्ट आहे ना असे कापतात आणि टाकतात डायरेक्ट ना, मोठे गड्डे असतात. करून घेते, म्हणजे कीस केल्यावरती कसं बरं पडतं, ते चावायला पण सॉफ्ट वगैरे असं छान वाटतं. सो मी कीस करून घेतलाय. आता नेक्स्ट इथे मी रगडा टाकते. रगडा पण मस्त आपला शिजलाय आज. मला कलर पण मस्त माझ्या मनासारखा झालाय, अगदी मस्त शिजलाय रगडा. मला असं ते अख्खे वाटाणे खातात तसं आवडत नाही. रगडा इज रगडा, म्हणजे हे झालं पाहिजे, पूर्ण नरम झालं पाहिजे. ओके, सो बटाट्यानंतर नेक्स्ट स्टेप इज रगडा. कूल. सो दही पण इथे मी मस्त
मस्त फेटून पातळ करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर पण ॲड केली आहे, म्हणजे कसं दही थोडं गोड लागतं, ते आंबटपणा त्याचा निघून जातो, त्याच्यासाठी खटासपणा निघून जातो. सो त्यासाठी मस्त दही मी स्मूथ, मला दही असं स्मूथ केलेलं आवडतं एकदम. भरपूर दही घालायचं बिकॉज दही बटाटा पुरीच आहे ही डिश. बापरे, एकदम खावंसं वाटतं. लवकर बनव. लवकर बनवते मी. येस. तो आता वैष्णवी याच्यामध्ये नेक्स्ट मी गोड चटणी टाकते ह्याच्यामध्ये, विच इज इमली चटणी. येस. नेक्स्ट आहे ग्रीन चटणी. ओके, तू ग्रीन चटणी बनवली आहेस ना घरी? ग्रीन चटणी आपण घरी फ्रेश बनवली आहे. इमली चटणी आम्ही रेडीमेड आणली होती बिकॉज बनवायसाठी टाइम नव्हता, नाहीतर प्रेफर्ड इज ऑफकोर्स होममेड इमली चटणी, पण आमच्याकडे टाइम नव्हता म्हणून हे. आता लास्टली ह्याच्यावरती मस्त मीठ मसाला जे काय टाकायचं, हे ब्लॅक सॉल्ट आहे. अच्छा. तर भरपूर मसाला टाका, बिलकुल पण कंजूसी करू नका. चटपटा पाहिजे ना ते. हा, लाल तिखट बिलकुल रस्त्यावरती असतात ना उभे ते. येस, तसं झालं पाहिजे. सो त्यांच्या ते का लोकांचं टेस्ट का वेगळी लागते बिकॉज ते लोक मसाले टाकायला बिलकुल पण कंजूसी करत नाही, भरभरून मसाले टाकतात. कधी कधी त्यांना बघून असं वाटतं की किती चाट मसाला टाकतायत, आंबट नाही ना होणार, बट नाही होत, त्याच्याने ऍक्च्युअली ती टेस्ट येते. सो या डोंट बी शाय, मस्त टाका. आता लास्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, विच इज शेव. ह्याला काय बोलतात या शेवला? ह्याला भेळेची शेव की हा नायलॉन शेव किंवा भेळेची शेव असं पण बोलतात. अच्छा. येस. ओके, सो आपली रेडी आहे. येस. सो भेळ शेव टाकताना पण मी असं ह्याच्यावरती टाकते, म्हणजे पर्टिक्युलरली ते बिकॉज तुम्ही असं टाकलं तर ती साईडला जास्त पडेल ना की पुरीवरती. पण ते तुला माहितीये काय, बघ ना, मला असं वाटतं वैष्णवी की ते लोक करतात काय लोक असं मुद्दाम, म्हणजे खायला लास्ट. मी पण असं आणि कसं ते समजतंय, ते खूप कस्टमर वगैरे असतात, तर घाई मध्ये मग होऊन जातं ते. सो आता आपली दही बटाटा पुरी रेडी आहे. मला खाऊन सांग कशी झाली. तू खा आधी. नाही, पहिलं तू खा, मी कसं खाणार, माझंच क्रिएशन आहे ते. सो गाईस, आता वैष्णवीने बनवलेले दही पुरी मी आता दही पुरी मयंक इज ट्राइंग. येस. आधी खा तरी. समजतं ना बाई. ओके. इट्स टू गुड. आणि एकदम घरगुती पण वाटतंय. सो इट्स गुड. बाहेरची टेस्ट नाही वाटत आहे का? बाहेरची टेस्ट अजून तू बोललीस ना, ते आता मी इंटरेक्ट करतोय. ओ, इथे लोक बिलकुल पण कंजूसी. अजून मसाला टाकूया आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये. ठीक आहे. कशी वाटली तुला पण ही? आपण मस्त. ओके. किती रेटिंग देशील तू? 10 पैकी 10 बाय. ओ, ओके. ठीक आहे. मस्त म्हणजे वाटतंय तरी, वाटतंय पण टेम्पटिंग एकदम. आता आपण खाऊया. हा, बोल. एकदम बायस होऊन नाही बोलत. येस येस गाईज, मयंक कधीच बायस्ड ओपिनियन देणार नाही. तो मला जे पण झालंय, तो मला राग येऊ दे, काही येऊ दे, तो मला स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो की हे छान झालंय, हे छान नाही झालंय. आणि येस येस, सो मयंकचं ओपिनियन एकदम रॉ आहे, एकदम जेन्युइन आहे. येस येस. सो आता आम्ही खातो मस्त. मी अजून बनवते, खूप सारे बनवायच्यात आपल्याला. तो ही आहे दुसरी बॅच. ही जरा वैष्णवीने स्पायसी बनवली आहे. स्पायसी थोडा मसाला जास्त टाकला ना. असं काय नाही. असं काय नाही. ओके, खाऊ. ओके, सो फायनली गाईस, आमचं खाऊन झालेलं आहे. दही पुरी जरा जास्त वरती आली आहे. हो, पोट भरलंय. यू वोंट बिलीव्ह की स्नॅक्स खाऊन एवढं पोट कसं भरू शकतं, बट येस, आमचं भरलंय. आम्ही बॅक टू बॅक खातच असतो. कमी कमी ते 2 प्लेट मी 3 वेळा लावले असतो. सो 6 प्लेट 6 वेळा बनवली असेल मी, आणि एकेका टायमाला 6 पुऱ्या लावत होतो. सो यू कॅन कॅल्क्युलेट. सो येस, मी किती खाल्ले? तू 4 प्लेट खाल्ले. अच्छा. नाही, मयंकनी पण जास्त नाही खाल्लं एवढं, बट इट वॉज फिलिंग. सो पोट भरलेलं आहे मस्तपैकी. पोट भरून सगळ्यांनी आपापली कामं केली आहेत. मी तिथे जाऊन भांडी घातली आहे. मयंकनी इकडे जे झालं होतं ते क्लीन केलेलं आहे. दाखव मयंक क्लीन कसं केलं आहे. मयंकनी क्लीन केलं आहे. आणि आता आमचा काहीच प्लॅन नाही, आता फक्त प्लॅन आहे लॉकअप बघायचा. आणि सो आता लॉकअप बघणार आम्ही. आणि आता वाजले म्हणजे 11-12 वाजता आम्ही झोपू. 11 वाजता नाही झोपणार आता ऑलरेडी. सो येस, लॉकअप बघता आम्ही बसू थोड्या वेळाने झोपू. Yes, So, that's it guys. That's for the vlog. That's it for the vlog. Yes. Yeah, let's end it. Bye guys. न्यू vlog मध्ये भेटूया. बाय गाईस, आपण मी भेटूया करणार पुढच्या ते. व्हिडिओमध्ये. बाय गाईस, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बोलायचं असतं. बाय गाईज, भेटूया आपण न्यू व्हिडिओ मध्ये. बाय, टेक केअर.